इथेनॉल निर्मितीच्या साखरेच्या उत्पादनाला फटका. किरकोळ बाजारात साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात दर 100कडे जाण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीस मंजूर. राज्यात सुट्या तेलावर बंदी. भेसळयुक्त तेल विकल्यास 7 वर्षांपासून अजन्मत शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा गोठवा. ठाकरेंच्या वकिलांची पुन्हा मागणी. तर धनुष्यबाण गोठवल्यास सर्व आमदार भाजपात जातील. प्रकाश आंबेडकरांचा दावा. शिवसेना पक्ष चिन्ह संदर्भात पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात 3 तास बैठक. सिल्वर ओकवर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरण, सत्तेतला सहभाग आणि दादांच्या राष्ट्रवादीतल्या अंतर्गत घडामोडींवरून चर्चा झाल्याची माहिती. पुणेंद्र पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. निवड घटनाबाह्य असल्याचा. पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची भाजपाकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी. भाजपाकडून पत्र लिहित नाराजी व्यक्त. निधी वाटपावरून बालवडकरांनी फडणवीसांसह चंद्रकांत पाटील आणि महापौर नागपूर यांवर केलेली टीका. काँग्रेस संचलित कॉलेजच्या तरुणींशी राहुल गांधी संवाद साधणार. पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर फडणवीसांची टीका. तर काँग्रेसनं शाळा सुरू केल्या आणि भाजपनं शाखा. वडेट्टीवारांचा पलटवार. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार. लातूरच्या उजनी गावातील झेडपी शाळेच्या पाहणीवेळी अभिजित दिपकेंचा आरोप. बँकेच्या लॉकरमधून अर्धा किलो सोनं चोरीला. मुंबईच्या कांदिवलीतील घटना. बँकेच्या अधिकाऱ्याला अटक. सोनंही हस्तगत. अंधेरीतील जिमीज बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्यानं खळबळ. एफडीए आणि आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल. कोरियन वेझी बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचं समोर. चर्चगेट बोरिवली लोकलमध्ये दिव्यांग डब्यातील प्रवाशाला ढकलून दिल्यानं मृत्यू. वांद्रे माहीम स्टेशन दरम्यानची घटना. आरोपीला अटक. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा वडगा. आरटीओकडून 1268 रिक्षा चालकांना नोटीस. नोटिशीनंतर 3 महिन्यांतही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार. अंगणवाड्यांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवल्याबाबत तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन. कारवाईमुळे तीव्र संताप व्यक्त. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी निकृष्ट आहाराबाबत व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढेंकडे तक्रार केली होती. लखनौच्या गोमतीनगर आयसीआयसीआय बँकेबाहेर एका व्यक्तीकडून पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्यानंतर आत्महत्या. यूपी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. कौटुंबिक कारणामुळे गोळ्या झाडल्याची माहिती. उच्च न्यायालयाचा झारखंड सरकारला धक्का. जेएसएससी जेपीएससी परीक्षा आणि भरती रद्द करण्याचा निर्णय झारखंड उच्च न्यायालयाकडून स्थगित. सेंट्रल आफ्रिका